नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. जळगावात हिंदू नववर्ष गुढीपाडवा स्वागत यात्रेचा भव्य सोहळा. चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा निमित्त जळगाव शहरात हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. जगद्गुरू श्रीमद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेने रामानंद संप्रदाय जिल्हा जळगाव यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही ही दिमाखदार मिरवणूक काढण्यात आली. यात्रेची सुरुवात चिमुकले राममंदिर येथून करण्यात आली. त्यानंतर शिवाजी पुतळा चौक, नेहरू चौक, टॉवर चौक, चौबे शाळा, सुभाष चौक मार्गे ग्रामदैवत श्रीराम मंदिर, रथ चौक येथे यात्रेची सांगता करण्यात आली. संपूर्ण मार्ग भगव्या पताका, ढोल ताशा आणि उत्साहाने दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी रथामध्ये गुरुपूजन करून करण्यात आली. यात्रेत मुख्य बॅनर, निशाणधारी महिला पुरुष, आकर्षक बँड पथक व लेझिम पथक यांचा सहभाग होता. कलशधारी महिलांनी पारंपरिक वेशभूषेत लक्ष वेधून घेतले, तर वासुदेवाच्या वेशभूषेतील कलाकारांनी वातावरण अधिक रंगतदार केले. यात्रेत विविध सामाजिक आणि धार्मिक देखावे सादर करण्यात आले. मरणोत्तर देहदान व अवयवदान याबाबत जनजागृती, जय मल्हार, संत गजानन महाराज तसेच भारत माता यांचे देखावे उपस्थितांचे विशेष आकर्षण ठरले. भजनी मंडळ आणि रथयात्रेमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमाचे उद्घाटन राजू मामा बोळे यांच्या हस्ते झाले. यावेळी विजय लक्ष्मण बांधेल, विनायक भाऊ पाटील, धर्मराज फाउंडेशन, पूजा विजय जगताप, नगरसेविका, शिवाजीनगर यांसह जिल्ह्यातील अनेक मान्यवर, पदाधिकारी व सेवा समिती सदस्य उपस्थित होते. जिल्ह्यातील विविध तालुक्यांतून हजारो साधक, शिष्य आणि भक्तगण या यात्रेत सहभागी झाले होते. संपूर्ण जळगाव शहर भगव्या रंगात न्हाऊन निघाले असून सर्वत्र उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. अशा प्रकारच्या हिंदू नववर्ष स्वागत यात्रा महाराष्ट्रासह गोवा, मध्य प्रदेश, गुजरात, छत्तीसगड, तेलंगणा, बिहार, जम्मू काश्मीर तसेच परदेशातही मोठ्या उत्साहात साजऱ्या केल्या जातात. आयोजक रामानंद संप्रदाय, जिल्हा जळगाव. वार्ताहर राहुल नगरकर, जळगाव जिल्हा ब्युरो चीफ यांचा अहवाल.